बातम्या पाहूया सविस्तर। त्या बातमी प्रशांत कोरटकर संदर्भात आहे। कोरटकरला सकाळी 8 वाजताच कोल्हापूर कोर्टामध्ये आणण्यात आलेलं आहे। सुरक्षेच्या कारणासाठी कोरटकरला लवकरच कोर्टामध्ये नेण्यात आलाय। प्रशांत कोरटकरची आज पोलीस कोठडी संपलेली आहे। थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे। इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याची कोरटकरने कबुली दिली, तर कोरटकरला मदत करणाऱ्यांचा देखील शोध सुरू आहे। सुरुवातीला त्याने हा फोन आपण केला नसल्याचं सांगितलं होतं, मात्र आता त्याने या संदर्भातली कबुली दिलेली आहे। त्याला ज्यांनी मदत केली त्यांचा देखील शोध सुरू आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमर, कोरटकरला आता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे असं समजते। सुनावणी कधी सुरू आहे? जान्हवी, कोरटकरचं ज्या कोर्टामध्ये कामकाज चालणार आहे ते 2:30 वाजता कोर्ट येतं असं सर्वांनी माहिती घेतली होती। आमच्या सूत्रांनुसार माहिती 2:30 वाजता चालवलं होतं, परंतु पोलिसांनी नेहमीप्रमाणे प्रसारमाध्यमांना गुंगारा देत, सर्व शिवभक्तांना गुंगारा देत त्याला सकाळीच इथं कोर्टामध्ये आणलेलं आहे। 11 वाजता कोर्टामध्ये त्याचं कामकाज चालू होईल। कोर्ट आता 11 वाजता कोणत्या कोर्टामध्ये हजर करतात ते पाहणं गरजेचं आहे। आपण पाहू शकत असाल तर मी विजयला सांगेन, विजय आपल्या गेटवर दाखव की कोर्ट कामासाठी येणाऱ्या प्रत्येक माणसाची आता कसून चौकशी केली आहे। प्रसारमाध्यमांनाही सोडण्याची मज्जाव केला जात आहे, कारण पोलिसांनी सगळ्या बाबतीत खबरदारी केली। कारण एक कार्यकर्ता आला होता प्रशांत कोरटकरला मारहाण करण्यासाठी, तो याला ताब्यात घेण्यात आला आहे। त्याचबरोबर प्रत्येक माणसाची चौकशी केली जात आहे, काही कागदपत्र बघितली जात आहेत, त्यानंतर त्या प्रत्येकाला सोडलं जात आहे। त्यामुळे जान्हवी, आता प्रशांत कोरटकरची सुनावणी लवकरात लवकर चालू होईल असं वाटतं। जान्हवी, त्याच्यासोबत आणखी त्याला मदत करणाऱ्यांना देखील त्यांचा देखील शोध सुरू असल्याचं समजतंय। अधिकचा तपशील प्रशांत कोरटकरला काल रात्री कबुली जबाब दिला आहे की मी फोन केलेला आहे, मी या गाडीतून फिरलो आहे, मला या व्यक्तीने मदत केली आहे, आपल्या सूत्रांना माहितीनुसार कळलं आहे। आणि एक पथक नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहे की त्याला कोणी मदत केली आहे पाहण्यासाठी। आता नागपूर असेल, चंद्रपूर असेल, तमिळनाडू असेल, या ठिकाणी गेले आहे। प्रत्येक ठिकाणी प्रशांत कोरटकरला कोणी मदत केली, कोणत्या गाडीने फिरला याची पाहणी करण्यासाठी आता एक पथक गेलेला आहे। पोलीस प्रत्येक ठिकाणी आपला म्हणजे दबदबा ठेवत आहे, त्यांनी आपली गोपनीयता ठेवून सांभाळून त्याला सर्व ठिकाणी फिरवत आहेत। कारण काल सकाळीही त्याला बाहेर काढलं होतं, कारण त्याने गेल्या 3 दिवसामध्ये काही खाल्लेलं नाही आहे, एक चपाती खाल्ली असं आपल्या माहिती नाही कळतं। त्याला थोडं छाती दुखत होतं म्हणून बाहेर काढलं होतं, त्यानंतर त्याला कुठे नेलं हे सांगण्यात आलं नव्हतं। काल रात्रीही ज्या ठिकाणी चौकशी करायला आले होते पोलीस, त्यांनी ही चौकशी करताना जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली का राजारामपुरीमध्ये केली याचीही कल्पना दिली नाही। आज सकाळी त्याला अचानकमध्ये न्यायालयामध्ये हजर केल्यामुळे एकच गदारोळ माजला आहे। जान्हवी, अगदीच जसं तुम्ही म्हणालात की त्याला 8 वाजताच आणण्यात आलेलं आहे सुरक्षेच्या कारणासाठी, कारण शिवप्रेमींचा उद्रेक झालेला आहे आणि इंद्रजित सावंतांना देखील त्यांनी धमकी दिली होती। या सगळ्या प्रकरणात आता तिथे सध्या परिस्थिती कशी आहे? कोर्टाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त कसा ठेवण्यात आलाय? कोर्टाच्या बाहेर मी जान्हवी बोलल्याप्रमाणे कोर्टाची जो 2 मेन गेट आहेत ते दोन्ही गेट बंद केलेले आहेत। आणि पक्षकार म्हणजे वकिलांच्याकडे ज्याचं काम आहे त्या वकिलाशी बोललं जाते, एक कागदपत्र पाहिलं जातात, कोणाला काय तारीख आहे विचारलं जातं, कोणत्या मजल्यावर जाणार आहे विचारलं जातं। त्याशिवाय ती खात्री झाली नाही तर ती सोडत नाहीत। प्रत्येक नागरिकाची कसून चौकशी केल्यानंतरच त्याला सोडलं जाते। आपण पाहत असाल तर वकील कोर्टातली कागदपत्रे इथं आले आणि पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत आणि त्याबरोबर ते काय करायचं, कोणाला सोडायचं याची माहिती वरिष्ठांकडून घेताना दिसत आहेत। आपल्याला प्रत्येक ठिकाणी वरिष्ठांची माहिती घेऊनच प्रत्येकाला सोडलं जात आहे। प्रत्येक ठिकाणी आता पोलीस चौकशी केल्यानंतरच गेलं जातं, कारण प्रत्येकाच्या हातात कागद आहे, कुठल्या मजल्यावर कोण जाणार आहे याची पाहणी वरिष्ठ करताना दिसत आहेत। जान्हवी, अगदीच धन्यवाद अमर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।